नितीन स्मृती कोहली संघ जाऊन पोहोचतोय 11 धावा। नवीन गोलंदाज सनी, स्ट्रायकर एंडला विशाल। 11 धावा धावसंख्या फलकावरती, 25-30 पर्यंत पोहोचायचे, शेवटचं षटक आणि ते फलंदाज बाद। ज्या विकेटची गरज होती तीच विकेट आल्या, 6वा गडी मैदानाच्या बाहेर। विशालच्या सुद्धा खेळीचा अंत होते, एकाकी झुंज इथे समाप्त झाले। खूप वेळ नॉन स्ट्राइक एंड वरती राहिला, मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट बहाल केले। 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, धाव्यात त्या 11 धावा, एखादा मोठा फटका, 1 चौकार 1 षटकार, सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलवेल, मात्र तसं होऊ देईल का? सनी खानावकर मैदानावरती पहिल्या चेंडूवरती गडी बाद केले, सुरुवात चांगली झाली नाही। मुकेश बाद झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ एका मागोमाग एक गडी बाद होत गेल्या कोहली संघाच्या, आणि आपण पाहतोय मैदानावरती संघ अडचणीमध्ये, संघ संकटामध्ये। 5 चेंडूंचा खेळ बाकी, चौकार षटकारांची अपेक्षा आहे, सिंगल डबलने काही फरक पडणार नाही नावडे संघाला। त्यांना सुद्धा माहिती आहे चौकार षटकार रोखायचे आहेत। सनी गोलंदाजी करते, नवीन फलंदाज आलाय मैदानावरती अनिकेत, 8व्या क्रमांकाचा खेळाडू। 6 गडी बाद झालेत राऊंड द विकेट। उंचावरून खेळण्याचा प्रयत्न आहे, इथे विकेट सुद्धा वाचवायची होती। कॉल कोण करणार आणि कमालीचा झेल खेळाडू होता त्या ठिकाणी संदेश, कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आणि एक जबरदस्त झेल टिपला। नंबर 7 गोज डाऊन, 7वा खेळाडू मैदानाच्या बाहेर। सात गडी बाद, धावा आहेत त्या फक्त 11। सलग 2 विकेट्स घेतले, ऑन हॅट्रिक असणारे पुन्हा एकदा गोलंदाज सनी खानावकर। जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक, एका क्षणाला असं वाटलं होतं की 25-30 पर्यंत मजल मारेल। ज्यांना फलंदाजी जे नेहमी स्वीकारतात नाणेफेक जिंकल्यानंतर, इथे सुद्धा फलंदाजी वाट्याला आले, मात्र तसं घडू दिले नाही। नावडे संघाची ताकद त्यांची गोलंदाजी नेहमीच राहिले, मग त्या टेनिस क्रिकेट असो वा रबर बॉलचं क्रिकेट असो, मात्र इथे सुद्धा त्यांनी आपली दहशत दाखवल्या आणि 7 गडी बाद केलेत। अजूनही सामना संपला नाही, अजूनही या धावामधून 4 चेंडूंचा खेळ बाकी। ऑन हॅट्रिक, जोरदार अपील आणि इथे फलंदाज बाद, हॅट्रिक साजरी करते। जबरदस्त गोलंदाजी इथे पाहिल्या आणि 8वा धक्का कोहली संघाला। 8 गडी बाद, धावा आहेत त्या 11 धावा। नवीन फलंदाज इन ॲट नंबर 10 जगदीश। अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 3 चेंडूवरती 3 विकेट्स। आजच्या दिवसामधील दुसरा खेळाडू ठरला ज्याने विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली। पहिला होता पळसपेचा राहुल पैकर, इथे सनीला आपण पाहतोय 4 चेंडू सलग निर्धाव, 3 गडी बाद केले, धावा आहेत त्या फक्त 11। 2 चेंडूंचा खेळ बाकी, 8 गडी बाद आहेत। एकही खेळाडू मैदानावरती तग धरू शकला नाही, फक्त 2 खेळाडू होते ज्यांनी आपलं अकाउंट खोललं, खातं उघडलं, मात्र 6 खेळाडू असे ठरले ज्यांना आपला भोपला फोडता आला नाही। आणि आणखीन एक फलंदाज बाद, 9वा गडी बाद झाला। हा 7वा खेळाडू होता ज्यांनी खाता उघडता आले नाही, दयनीय अवस्था आहे। 4 गडी बाद केले सनीनं, 9 गडी बाद, संघाची धावसंख्या येते 11 धावा।
शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज निलेश येतील. मागच्या 2 सामन्यांचे सामनावीर होते. गोलंदाजीने चमक दाखवली होती, मात्र इथे संघ अडचणीमध्ये फलंदाजीमध्ये. शेवटचा चेंडूचा खेळ आहे बाकी. एक मोठा फटका सामन्यामध्ये नवीन ऊर्जा देईल का, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत की ऑल आउट वाचवेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये आपण नेहमी पाहिले, जेव्हा खेळाडू शेवटच्या चेंडूवरती ऑल आउट वाचवतात, ते का करतात अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सापडलं नाही. त्या चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं असतं. एखादा मोठा फटका आला तर निश्चितच इथे तुमचा ॲव्हरेज वाढत नाही. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं क्रिकेट नाही. मात्र शेवटचा चेंडू आहे. 9 गडी बाद झालेत. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. मेडन, हॅट्रिक मेडन, जबरदस्त गोलंदाजी. सनी खानवकर साठी एकदा जोरदार टाळ्या. कमालीची गोलंदाजी त्यांनी दाखवली आणि संघाला 11 धावेपर्यंतच मजल मारू दिली. आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि सुपर 4 मध्ये जाण्यासाठी नावडे संघाला फक्त 12 धावेंची गरज.